अंतरावली सराटीचे डॉक्टर असतील, ज्या डॉक्टरांनी 6 महिने याला चड्ड्या सगळं दिल्या, याला चड्ड्या पण नव्हत्या, इतका भिकारी हा जरांग्या, याला चड्ड्या पण पुरवल्या. जे याचे मित्र होते ना डॉक्टर तारक, त्या डॉक्टर तारकनी याला चड्ड्या पण दिल्यात. आणि दररोजची वेगळी चड्डी पाहिजे होती याला, नवीन काल घातलेली ना तो फेकून देत होता आंघोळ झाल्यानंतर. नवीन पाहिजे असायची याला, ड्रेस नवीन, चड्ड्या नवीन याला. असलं ते दुसऱ्याचे जरा नंगी जे नाव टाकलंय ना मी त्याला, तो जरा नाही नंगे नाही, तो अख्खाच नंगे. कारण का म्हणतीये मी, ज्या वेळेला बारसकर महाराजांच्या आईवर भ्याड हल्ला झाला, त्यांच्या घरावर भ्याड हल्ला झाला, 2 वृद्ध व्यक्तींना मारण्यात आलं, तरी सुद्धा बारसकराच्या तोंडातून एक शब्द निघाला नाही की मी याचा निषेध, जरांगेच्या तोंडातून एक शब्द निघाला नाही की मी याचा निषेध करतो, या घटनेचा निषेध करतो. वृद्ध लोकांना मारण्याचा अधिकार नाही, कुणाच्या घरावर जाण्याचा अधिकार नाही. आणि जरी ठीक आहे तुम्हाला माझे समर्थक होते ना, तुम्ही वृद्धांना का मारलं हे जरांगेने पत्रकार परिषद घेऊन सांगायचं होतं की त्या लोकांवर कडक कारवाई करा. त्यांनी वृद्ध आईला मारलं ना, त्याची आई आणि माझी आई वेगळी नाही. अरे दलिंदर तोंडाच्या चिलीम फुक्या, महाराष्ट्राच्या जीवावर जगणारा तू, उपोषण करायचे, तुझा धंदा काय माहिती आहे? जरांगेचा व्यवसाय काय होता? हा म्हणतो ना मी 40 आंदोलन केले, मी 40 उपोषण केले. हा दरवर्षी एक आंदोलन करणार, एक उपोषण करणार, सेटलमेंट करणार 1-2 लाखात मध्ये, आणि वर्षभर त्या 1-2 लाखात त्याचं घर चालणार. हा सुपारी बाज, सेटलमेंट बाज माणूस होता हा, कळलं ना? याला आपण डोक्यावर घेऊन नाचतोय. याने महाराष्ट्रात मध्ये आत्महत्या झालेल्या, आरक्षणासाठी आत्महत्या झाल्यात ना, त्या आत्महत्या झाल्यात त्या मड्यावरच, त्यांच्या मड्यावरचं लोणी काढून खाणारा हा जरांगे, नीच प्रवृत्तीचा माणूस. याला माफीच नाही, कारण यांनी वृद्ध व्यक्तींवर हल्ला करायला लावला. आणि कुणाला रे, कुणाला? आम्ही जातीवंत मराठी आहोत, शिवछत्रपतींच्या स्वराज्यातले, हिंदवी स्वराज्यातले मराठी आहोत. तुझ्यासारखे मुघली मराठी नाहीत रे जरांग्या. फाटली का रे तुझी? फाटली? तुला जे चित्र दिसायला लागलं ना, तुला कळून गेले. समाज जागा झालाय, समाज माझ्या बाजूने उभा राहत नाही. समाजाला माझं गौड बंगाल कळलंय, माझं खोटं नाटक कळलंय, मी किती नीच आणि मी किती खोटारडा माणूस आहे हे समाजाला समजलंय. कारण काय माहिती का, तुझी बायको राहते पत्र्याच्या रूम मध्ये, 13 पत्रे ना तुझे सिमेंटचे, मुलं राहतात आलिशान बंगल्यामध्ये, शिकायला येत ना मुलं तुझी संभाजीनगरला, तू त्याच्यापेक्षा आलिशान बंगल्यामध्ये राहतोय. तुझ्या पायात मध्ये बघा, गोरगरिबांचा लढा तू लढतोय, तुझ्या पायात मध्ये बूट 50-50 हजाराचा, 30-30, 40-40 हजाराचा, हा बर का. आणि हा गोरगरिबांचा लढा लढतोय. हा याच्या बैठकीमध्ये कालच्या ज्या वेळेला मराठे गेलेले होते चर्चा करण्यासाठी, म्हणजे भावी आमदार म्हणता येईल, ज्यांच्या तोंडाला यांनी मधाचं बोट पुसलेलं आहे, अरे ती लोक बसलेली असताना यांनी त्यांना उठवलं नाही, म्हणे ते मुसलमान भाऊ आले तर आपले त्यांना जागा द्या करून. म्हणजेच काय, लक्षात घ्या बांधवांनो, अशाच पद्धतीत आपल्याला आपल्या जागेवरून उठवून हा त्या मुसलमानांना बसवतोय. हे छोटस आणि जिवंत उदाहरण आहे ना, तुमच्या पुढे देवाने आणून दिलेलं आहे मुद्दामून. सभेच्या मध्ये त्या लोकांना मुद्दामून आणलं देवाने की बघा, त्यांना बसण्यासाठी वेगळी जागा नाही केली. मांडव एवढा मोठा होता ना, ते बसू शकत होते कुठेही. का बरं? मराठ्यांना उठवून त्यांच्याच जागी का तू त्यांना बसवलं? तर काय तर यांनी संदेश दिला ह्या अखंड भारतातल्या, महाराष्ट्रातल्या मुसलमानांना की बघा बघा बघा, मुसलमानांना, मराठ्यांना मी असाच हटवणार आहे आणि तुम्हाला लोकांना जागा देणार आहे त्यांच्या ठिकाणी, जसं त्याने EWS मध्ये केलं. काय रे, किती नीच प्रवृत्तीचा माणूस रे तू, किती गंडवतो रे मराठ्यांना, किती वेड्यात काढशील रे. परंतु आता नाही, आता नाही. जरा नंगे, तू कितीही नाचला ना, तुझा नंगा नाच सर्वसामान्यांच्या लक्षात आलेला आहे. काय तू साध्य काय केलं? क्या बात आहे? काय ट्रेन करून पाठवतो रे आतंकवादी? तू आतंकवादी तयार केले तू महाराष्ट्रामध्ये वृद्ध लोकांना मारण्यासाठी. काय रे, तुझ्यावर जरांगे, थू रे तुझ्यावर.
अख्खा महाराष्ट्र थुकेल रे तुझ्यावर. जो तू केलाय ना आज रात्री प्रकार, तो भांडण तुझं आणि त्यांचं होतं ना बारसकरांचं. ठीक आहे, तुला काय करायचं होतं ते. खरं तर ते असंविधानिक आहे जे काय केलंय तू, ते जे करतोय तू. मागं त्यांची गाडी पेटवली, त्याच्या अगोदर त्यांना मुंबईमध्ये त्यांच्यावर हल्ला केला. म्हणजे मला सरकारला विनंती आहे की तुम्ही लोक का एवढं त्याला सूट देताय. आता तर नाहीचे सरकारमध्ये कुणी, परंतु कायदे आहेत. जरी आचारसंहिता लागू झाल्यात ना तरी कायदे आहेत ना, त्याच्यावर का कडक कारवाई केल्या जात नाहीये. बरं, ह्याच्या अगोदर तुमचं सरकार होतं ना, मग तुम्ही सत्तेत होते, तुम्ही का नाही बरं याच्यावर कारवाई केली. तुम्ही का नाही यासाठी जी नेमलेली आहे किंवा जे काय असेल तुम्ही पुन्हा, बरं तुम्ही रद्दही केली असेल तर तुम्ही पुन्हा नेमू शकत होते. याची चौकशीत किती माजलाय हा व्यक्ती. काय याला सिद्ध काय करायचं मला सांगा ना. याला सिद्ध काय करायचं या सगळ्यांमधनं. हा जो दहशत पसरवतो याला घाबरणार आहोत का आम्ही लोक. अरे आम्ही नाही 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 नाही, हे फार तुझ्या डोक्यातलं काढून टाक ना. बारसकर घाबरणारे आम्ही काय डॉक्टर तारक नाहीये. डॉक्टर तारक का थांबलेत. कोण या मूर्ख माणसाच्या नादी लागेल. कारण आमच्यापेक्षा तुला त्यांनी जवळून पाहिलेलं आहे डॉक्टर तारकने. त्याच्यामुळं काय असतं माहिती का, एक तुम्हाला कहाणी सांगते बरं का मी. बघा, म्हणजे डॉक्टर तारक त्यातलं म्हणायचं, परंतु आपण नाही सोडायचं. आपण सातत्य सोडायचं नाही. हा, आपण हे समाजाला अगदी याची जे काय आहे ना थोडंफार राहिलेलं याचे सगळे कपडे फाडायचे, समाजाला दाखवायचं की चड्डी सुद्धा घेऊ शकत नाही, इतका भिकारी आहे. चड्ड्या पण याला लोक देत आहेत घेऊन. तर विषय असा आहे की एका जंगलामध्ये गाढवही राहत होतं, सिंहही राहत होता, हत्तीही राहत होता आणि घोडाही राहत होता. म्हणजे सगळेच राहत होते असे. गाढव गवत खात होतं आणि गवत खाता खाता त्याच्या सोबत जो हत्ती होता त्या हत्तीला म्हणला, सांग बरं या गवताचा रंग कोणता आहे. तो म्हणला, वेडा आहे तू, हिरवाच असणार ना. तो म्हटला, नाही हिरवा नाही, गवताचा रंग लाल आहे. तो म्हणला, मूर्ख आहे का, अरे हिरवाच आहे. नाही म्हणला, लाल आहे. तो म्हणला, अरे हिरवा रंग आहे. म्हणला, चल आपण राजाकडे जाऊ. जंगलचा राजा सिंह त्याच्याकडे गेले. सिंहाला म्हटला, राजे सांगा मला, हा गाढव म्हणतो की गवताचा रंग लाल आहे आणि मी त्याला सांगितलं हिरवा आहे, तर तो नाही म्हणतो. सिंह म्हटलं, बरोबर आहे त्याचं, लालच आहे रंग. गाढव नाचत तिथून निघून गेला. नंतर हत्ती म्हटला की का बरं तुम्ही मला असं, रे घोडा, सॉरी हत्ती नाही घोडा म्हटलं, मला तुम्ही का खोट्यात पाडलं महाराज. राजे तुम्ही मला का खोट्यात पाडलं. मी म्हणजे गवताचा रंग हिरवाच आहे. तो म्हटला, हे तुला माहितीये, मला माहितीये, सगळ्यांना माहितीये गवताचा रंग हिरवाच आहे, पण तो गाढव आहे, त्याच्या नादी लागून आपण गाढव व्हायचं का. म्हणजे ही भूमिका डॉक्टर तारकने घेतलेली आहे की ते गाढव आहे, त्याच्या नादी लागतंय आणि किती नीच प्रवृत्तीचा असेल जरांगे हे लक्षात ठेवा. कुणाला आपण सपोर्ट करतोय. भांडण बारसकर सोबत होतं, खरं तर त्याला भांडण म्हणता येणार नाहीये. विचारांची लढाई आहे, विचारांचा विरोध आहे, तो विचारांनी करावा. जी 2 माणसं जरांगेने बारसकराच्या घरावर हल्ला करण्यासाठी पाठवली, सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतंय. बारसकर महाराजांच्या वृद्ध आईला मारलंय. शेजारचे काका त्या आईला मारलं म्हणून ज्या वेळेला मदत करण्यासाठी आले त्या काकांना मारलंय. वृद्ध लोकांना मारून काय साध्य करताय रे तुम्ही. बारसकरांसोबत भांडण होतं ना, बारसकरांना काय तुमचं भांडण होतं ते बारसकरांसोबत, तुम्ही त्या वृद्ध लोकांना का मारलं रे. विकृत प्रवृत्तीच्या लोकांना. म्हणजे काय, लक्षात घ्या, हे जे मुघल आहेत ना बरं का, हे असेच होते. माझ्या छत्रपतींच्या काळात मला आज तो व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या छत्रपतींच्या अगोदरचा काळ आठवला की माझ्या छत्रपती शिवरायांनी का बरं स्वराज्याची स्थापना केली असेल, का हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असेल. फक्त स्वराज्याची स्थापना नाही तर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याचं कारण हिंदू हा हिंसक नाही रे. हा, हिंदूंना दयामाया आहे, त्यांच्यात संस्कार आहे. त्यांना लहानपणापासून वृद्धांचा आदर करायचा ही शिकवण दिल्या जाते.
थोरा मोठ्यांचा आदर करायचा ही शिकवण दिल्या जाते। आणि या नीच प्रवृत्तीच्या जरांगेच्या समर्थकांनी बारस्कर महाराजांच्या आईला मारलं, वृद्ध आईला। आज एका केस निमित्त मी रांजणगावला गेले होते आणि मी प्रत्येक ठिकाणी अभ्यास करत असते बघा, प्रत्येक ठिकाणी नाही का। पेरू घेत होते मी, रांजणगाव गणपतीच्या तिथं त्या मावशी बसलेल्या होत्या पेरू विकायला आणि पेरू घेत होते। त्या मावशी मला बघून म्हटल्या, बाई ग, हे मंगळसूत्र घातलेलं होतं, वयस्कर मावशी होत्या, बाई तुझं मंगळसूत्र खूप छान आहे, मला खूप आवडलं। म्हटलं हो ना मावशी, आणि मी आपली मस्करी, मी फॉर्मही नाही भरलेला अजून लाडक्या बहिणीचा बरं का, जे ते खरं सांगतो तुम्हाला। मी म्हटलं हो ना मावशी, लाडकी बहीण योजना नाही का म्हटलं, बीसी लावली सोनाराकडे मी आणि त्याच्यात केलंय। हा ना म्हणे बाई, मग काय तर मानलंच पाहिजे आपल्या। मग म्हणलं तुम्ही भरला का फॉर्म? म्हणली मग. म्हणलं मतदान कोणाला करणार? विषय आहे का म्हटली, साहेबांनाच करणार, पुन्हा शिंदे साहेबच आले पाहिजे। म्हणली तुतारी फितारीने मावशी सांगत होती, मावशी सांगत होत्या की मी आतापर्यंत तुतारी म्हणजे शरद पवार सोडून आम्ही कोणालाच मतदान केलं नव्हतं, परंतु आता यावेळेस आम्ही बदलणार। कारण काय दिलं त्यांनी? माझा मालक त्याच्या मागे पळत होता, माझ्या मालकानंतर माझा लेक त्याच्या मागे पळत होता, काय दिलं ग बाई त्यांनी? शिंदे साहेबांनी म्हणली 1,500 रुपये महिन्याला देत आहेत, म्हणजे काय तर सर्वसामान्य लोकांच्या भावना। मग मी त्यांना पुन्हा चर्चा केली की मावशी फक्त 1,500 रुपये देत आहेत म्हणून त्यांना मतदान करायचं का? नाही नाही, बरंच केलं की, माझा लेख सांगत होता, मुलांच्या शाळेसाठी केले, शेतकऱ्यांचा त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नाही का त्यांनी त्यांच्या खात्यावर पैसे टाकलेत, किती योजना आणल्या त्यांनी, मला नाही सांगता येणार ग म्हटल्या बाई, पण त्यांनी खूप साऱ्या योजना आणल्यात। कोण सांगत होतं? एक अंगठे बहादर मावशी, पेरू विकणारी बर का। ही जी क्रेज आहे ना, ही फक्त तेवढीच नाही, मी पुन्हा त्यांच्याशी बसले आणि चर्चा करायला लागले मग की मावशी तरी पण काय केलं हो त्यांनी एवढं, सांगा बरं तुम्ही। बाई तुला सांगू का म्हणली, 2.5 वर्षात काय केलं म्हणली यांनी, सांग। 2.5 वर्षात आपल्याला घरात डांबून ठेवलं ना, काय केलं या लोकांनी 2.5 वर्षात? म्हणलं बरं जाऊ द्या, मग जरांगे कसा, त्याचं तर नाव नको घेऊ म्हणली, कडू म्हणली, जाती जातीत भांडणं लावली त्या कडूनी, डायरेक्ट आजीबाई म्हटल्या कडू, त्या कडूचं तर नाव नको घेऊ म्हटली, त्याचं तर थोबाड बघा वाटत नाही म्हणती मला। पण काय बाई त्या टीव्ही वाल्यांना झालंय, टीव्ही लावला की त्याचंच थोबाड काळा तोंड्याचं, असं आजी म्हणत होती बरं का। पेरू विकणारी अशा शिव्या देत होती ना याला, यांनी म्हणली धिंगाणा लावलाय महाराष्ट्राचा, कामधंदे नाही का याच्या मागे जाणारी लोक। मग आजीला म्हटलं आजी, त्याच्या मागे जाणारी लोक आहे ना तुमच्या शरद पवाराचीच आहे, आस्तीन बाई आस्तीन, तो तसाच आहे, तसाच मेला मुर्दा आहे बाई, तो माणसाचा वापर करून घेतो ग बाई, आम्हाला कळलं नाही एवढ्या दिवस, पण आता नाही बरं बाई, माझ्या जीवात जीव येतोपर्यंत शिंदे साहेबालाच मतदान देईन म्हणे। ही आहे सर्वसामान्यांची ताकद बरं का रे। जरा नंगे, तू कितीही नाचला ना, तुझा नंगा नाच सर्वसामान्यांच्या लक्षात आलेला आहे। काय तुला, तू साध्य काय केलं?